वाल्मिक कराडवर मोक्का लावला तर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराडची रवानगी। कराडनं हत्येचा कट रचल्याचा एसआयटीचा आरोप। वाल्मिक कराडच्या ताब्याची एसआयटीला परवानगी। हत्येच्या गुन्ह्यात उद्या कराडला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडली। कराडला तातडीनं रुग्णालयात हलवलं। कराडच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण। परळीमध्ये कराड समर्थकांचं सकाळपासूनच आंदोलन। वाल्मिक कराड समर्थकांकडनं परळी बंदची हाक। कराडवर मोक्का लागल्यानंतर समर्थक आक्रमक। राज्यातल्या पालकमंत्री पदांचा तिढा अखेर सुटणार। 19 जानेवारी आधी पालकमंत्री पदांचा तिढा सुटणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी माहिती। अमित शहांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद। गृहमंत्र्यांनी पदाची गरिमा राखावी। अमित शहांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर। आणि 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता। धनंजय मुंडेंनी अजित पवारांची घेतली भेट। 10 मिनिटात धनंजय मुंडे अजितदादांना भेटून परळीला रवाना। अजितदादा आणि धनंजय मुंडेंमध्ये परळीतल्या तणावाबाबत चर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।